विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागील वेळेस आपण सिमिलॅरिटी हे चॅप्टर अभ्यासलं होतं. यानंतर आपण सेकंड चॅप्टर पायथागोरस थिअरम अभ्यासणार आहोत. पायथागोरस म्हटलं की आपल्यासमोर राईट अँगल ट्रायंगल येतो आणि राईट अँगल ट्रायंगल म्हटलं की आपल्यासमोर पायथागोरस येतो. तर हे सेकंड चॅप्टर जे आहे पायथागोरसचे थिअरम ते आता आपण अभ्यासणार आहोत. या चॅप्टरमधील काही पार्ट आपण अभ्यासणार आहोत. त्यातील फर्स्ट पार्ट पायथागोरस थिअरम, त्यालाच आपण थोडक्यामध्ये पीटी असं लिहू शकतो. हा एक ट्रायंगल ड्रॉ केला आहे बघा, ट्रायंगल ABC. मॅथ्समध्ये अशी मेथड आहे की हे जे व्हर्टेक्स आहे ट्रायंगलचे, त्या व्हर्टेक्सच्या अपोजिट जी साईड आहे, फॉर एक्झाम्पल हा B व्हर्टेक्स आहे, याच्या अपोजिट साईड AC आहे, ती स्मॉल लेटरने दाखवायची. हा व्हर्टेक्स A आहे, याच्या अपोजिट साईड BC आहे, ही स्मॉल एने दाखवायची. आणि याच्या अपोजिट साईड C, ह्या व्हर्टेक्सच्या अपोजिट साईड ही AB आहे, ही स्मॉल सीने दाखवायची. अशा प्रकारची एक मेथड आहे पायथागोरस थिअरम PT. हा ट्रायंगल मी राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे आणि ह्या ट्रायंगलमध्ये हा अँगल 90चा आहे. 90च्या समोरची जी साईड आहे अपोजिट साईड, 90च्या अपोजिट साईड जी असते तिला आपण म्हणतो हायपोटेन्यूज. म्हणजे हा झाला त्याचा हायपोटेन्यूज. आणि ही एक साईड आणि ही एक साईड. पायथागोरस थिअरम आपल्याला असं सांगतो की राईट अँगल ट्रायंगलच्या समोरची जी साईड आहे अपोजिट साईड, जिला आपण हायपोटेन्यूज असं म्हणतो, तर या हायपोटेन्यूजचा स्क्वेअर करायचा इक्वल टू रिमेनिंग टू साईड ज्या आहेत त्या टू साईडच्या स्क्वेअरची सम करायची, म्हणजे स्क्वेअरची ॲडिशन करायची. अशा प्रकारचा पायथागोरस थिअरम आहे. इन ट्रायंगल ABC इफ अँगल B इक्वल टू 90 डिग्री, अँगल बीचं मेजर जर 90 डिग्री असेल, देन AC स्क्वेअर, ACचा स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे या हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मीन्स हा छोटा बी दाखवला का, स्मॉल B स्क्वेअर इक्वल टू C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. हे असं असतं, याला आपण म्हणतो पायथागोरस थिअरम. देन नेक्स्ट पार्ट कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम. या पायथागोरस थिअरमचा आपल्याला आता कॉन्व्हर्स पाहिजे आहे. हा पुन्हा तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे आणि ह्या ट्रायंगलमध्ये समजा ही बिगर साईड आहे PR, या हिचा स्क्वेअर इक्वल टू ह्या रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअरची जर आपण ॲडिशन केली, असं जर होत असेल तर हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल असतो राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच अँगल B इक्वल टू 90 डिग्री असतो. बघा, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम इन ट्रायंगल PQR इफ PR स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. इन ट्रायंगल PQR या PRचा स्क्वेअर इक्वल टू PQचा स्क्वेअर प्लस QRचा स्क्वेअर. ह्या ट्रायंगलमध्ये हा अँगल तुम्हाला 90चा दिलेला नाही आहे. या साईडचा स्क्वेअर इक्वल टू ह्या टू साईड ज्या आहेत या स्क्वेअरची आपल्याला ॲडिशन करायची. असं असेल तर हा जी बिगर साईड आहे हिच्या अपोजिट अँगल हा जो आहे हा 90चा असतो. म्हणजेच हा ट्रायंगल PQR राईट अँगल ट्रायंगल असतो. याला म्हणतात कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम. इन ट्रायंगल PQR इफ PRचा स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर, देन अँगल PQR इक्वल टू 90 डिग्री. हा अँगल 90चा असतो. मीन्स ट्रायंगल PQR इज ए राईट अँगल्ड ट्रायंगल. हा ट्रायंगल PQR राईट अँगल्ड ट्रायंगल असतो. याला म्हणतात कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम. देन नेक्स्ट पार्ट पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू the sum of the square of the remaining two numbers, then the triplet is called Pythagorean triplet. Pythagorean triplet अशा प्रकारचे नॅचरल नंबर आहेत, 3 नॅचरल नंबर. का त्या 3 नॅचरल नंबरमध्ये जो लार्जेस्ट नंबर असतो त्याचा स्क्वेअर करायचा आणि हा स्क्वेअर रिमेनिंग जे 2 नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या सम इतका येत असेल तर ते जे ट्रिपलेट असतं त्याला म्हणतात पायथागोरियन ट्रिपलेट. फॉर एक्झाम्पल 3, 4, 5. बघा, या ठिकाणी आपण 5चा स्क्वेअर जर केला तर 25 येतो आणि 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16.
आणि ह्या दोघांची आपण जर ॲडिशन केली तर ती 25 येते, म्हणून यांना म्हणणार आपण, याला म्हणणार आपण पायथागोरियन ट्रिपलेट. त्यानंतर 8, 6, 10 हे सुद्धा पायथागोरियन ट्रिपलेट आहे, कारण 10चा स्क्वेअर इक्वल टू 100 आणि ह्या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन केली का तीही आपल्याला 100 मिळते. त्याचप्रमाणे हेही पायथागोरियन ट्रिपलेट आहे. अशा प्रकारे पायथागोरियन ट्रिपलेट आपण भरपूर शोधू शकतो. आता हे ट्रिपलेट देत असताना हे जे नंबर आहे बघा, स्मॉल त्याच्यानंतर बिग त्याच्यानंतर बिग असे नंबर आहे, यांचा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स कसाही असेल तो असाच लिहिला पाहिजे असं काही बंधन नाही आहे. बघा या ठिकाणी हा नंबर यापेक्षा बिग आलेला आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी लास्टला नंबर स्मॉल आला आहे, म्हणजे हे आपण कोणत्याही सिक्वेन्सने लिहू शकतो. अशा प्रकारे हे पायथागोरियन. आता हे पायथागोरियन ट्रिपलेट शोधण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युले आहेत, त्यातील आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो फॉर्म्युला दिला आहे तो आपण पाहणार आहोत. बरेचसे फॉर्म्युले त्यासाठी आहेत. 3 फॉर्म्युला फॉर पायथागोरियन ट्रिपलेट. इफ ए अँड बी हे दोन नंबर आहेत, ए आणि बी. इफ ए अँड बी आर नॅचरल नंबर्स अँड ए इज ग्रेटर दॅन बी. ए इज ग्रेटर दॅन बी म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा पाहिजे. देन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या दोघांच्या स्क्वेअरची सबस्ट्रॅक्शन करायची. आणि 2ab इज ए पायथागोरियन ट्रिपलेट. यामध्ये आपण ए आणि बीच्या व्हॅल्यू जर पुट केल्या, पुट करताना ए मात्र बी पेक्षा मोठा पाहिजे, ए इज ग्रेटर दॅन बी, आणि मग आपल्याला या फॉर्म्युलाच्या आधारे पायथागोरियन ट्रिपलेट मिळणार आहे. देन थेरम ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. 9th स्टँडर्डला असताना आपण हा थिअरम अभ्यासलेला आहे. पुन्हा आपल्याला यावर्षी त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यावर आधारित सम सॉल्व करायचे आहेत. बघा हा ट्रायंगल तुम्हाला दिला आहे, ट्रायंगल ABC. यामध्ये हा अँगल 30चा आहे, हा अँगल 60चा आहे आणि हा अँगल 90चा आहे. इन ट्रायंगल ABC इफ अँगल C इक्वल टू 30 डिग्री, अँगल A इक्वल टू 60 डिग्री, अँगल B इक्वल टू 90 डिग्री, देन ह्या 30च्या अपोजिट साईड AB आहे. AB इक्वल टू 1/2 AC म्हणजे ABची व्हॅल्यू ही तुमच्या ACच्या हाफ येणार आहे. AB इक्वल टू 1/2 AC म्हणजे 30च्या अपोजिट जी साईड आहे ती साईड या हायपोटेन्यूजच्या हाफ असते. अँड अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री, 60 डिग्रीच्या अपोजिट साईड जी असते ती हायपोटेन्यूजच्या √3/2 एवढी असते. म्हणजे AB इक्वल टू 1/2 AC अँड BC इक्वल टू √3/2 AC. अशा प्रकारचा आपल्याला हा थिअरम मिळतो 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगलचा. याचे अँगलच 30, 60, 90 असे आहे, म्हणून त्याचं नाव आहे थिअरम ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. आता या थिअरमचा आपल्याला पाहायचा आहे कॉन्व्हर्स. बघा कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. हा 90चा अँगल आहे, हे 30 आणि हा 60 आहे असं आपल्याला काही त्यांनी दिलेलं नाही आहे, फक्त हा 90चा अँगल दिला आहे. आणि हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल 30, 60 आणि 90चा येतो असं आपल्याला मिळवायचं आहे. याला म्हणायचं कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. इन ट्रायंगल PQR इफ अँगल Q इक्वल टू 90 डिग्री, क्यूची व्हॅल्यू 90 डिग्री तुम्हाला दिलेली आहे, अँड PQ इक्वल टू 1/2 PR, PQची व्हॅल्यू PRच्या हाफ आहे असं असेल तर अँगल R इक्वल टू 30 डिग्री. बघा थिअरममध्ये हा 30चा असेल तर ही साईड हायपोटेन्यूजच्या हाफ असते. आता उलटं ही साईड हायपोटेन्यूजच्या हाफ आहे तर हा अँगल तुम्हाला मिळाला 30चा. आता हा 90 आहे, हा 30चा आला म्हणजे हा 60 तुम्हाला मिळणार आहे. अँगल R इक्वल टू 30 डिग्री मीन्स अँगल P इक्वल टू 60 डिग्री. मीन्स ट्रायंगल PQR इज ए 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. बघा इन ट्रायंगल PQR, या ट्रायंगल PQR मध्ये इफ अँगल Q इक्वल टू 90 डिग्री अँड PQ इक्वल टू 1/2 PR म्हणजे PQची व्हॅल्यू PRच्या हाफ आहे. देअरफोर ही हाफ आल्यामुळे हा अँगल 30चा झाला. अँगल R इक्वल टू 30 डिग्री, हा 30चा झाला त्याच्यामुळे हा 60 येणार आहे. मीन्स अँगल P इक्वल टू 60 डिग्री. मीन्स हा जो ट्रायंगल PQR आहे हा 30, 60, 90चा झाला. मीन्स ट्रायंगल PQR इज ए 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. देन नेक्स्ट थेरम आपल्याला पाहायचा आहे
45 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल थिअरम. या ट्रायंगलचे बघा मेजर मी तुम्हाला दाखवलेले आहे. हे मेजर आहे 90 डिग्री, हे मेजर आहे 45 डिग्री आणि हे मेजर आहे 45 डिग्री. म्हणजे याचं नाव आलं 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल असा थिअरम आहे. हा 45 डिग्रीचे दोन अँगल झाले या ट्रायंगलचे, त्याच्यामुळे झाला हा आयसोसेलेस ट्रायंगल. आणि हा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे म्हणून आपण राईट अँगल्ड ट्रायंगल. आणि याच्या ह्या टू साईड्स इक्वल झाल्या म्हणजे ए बी इक्वल टू तुम्हाला बी सी मिळाली. आणि ह्या इक्वल साईड या हायपोटेन्यूजच्या 1/√3 असतात. 1/√2 असतात, 3 नाही 1/√2. म्हणजेच ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू 1/√2 AC. बघा इन ट्रायंगल ए बी सी इफ अँगल ए इक्वल टू 45 डिग्री, अँगल ए 45 डिग्री, अँगल सी इक्वल टू 45 डिग्री अँड अँगल बी इक्वल टू 90 डिग्री, देन ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू 1/√2 AC. म्हणजे ए बीची व्हॅल्यू बी सी इतकी आहे आणि तीच व्हॅल्यू 1/√2 AC इतकी आहे. अशा प्रकारचा हा थिअरम 45 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगलचा आहे. देन नेक्स्ट पार्ट, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. एक राईट अँगल्ड ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यातली सिमिलॅरिटी आपल्याला आता अभ्यासायची आहे. बघा हा राईट अँगल ट्रायंगल दिला आहे ABC आणि या हायपोटेन्यूजवरती म्हणजे साईडवरती म्हणजेच सेगवरती हा BD परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलेला आहे. असं केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला 3 राईट अँगल ट्रायंगल मिळाले. बघा हा एक राईट अँगल ट्रायंगल, हा एक राईट अँगल ट्रायंगल आणि हा मोठा राईट अँगल ट्रायंगल. हे 3 राईट अँगल ट्रायंगल जे असतात ते सिमिलर असतात. मग यांचा सिक्वेन्स कसा येतो बघा, हा इथे राईट अँगल आहे, इथे राईट अँगल आहे, इथे राईट अँगल आहे. म्हणजे सिक्वेन्स तुमचा येणार आहे असा, ट्रायंगल ABC ए पासून स्टार्ट केलं, दुसऱ्यांदा आपण ए पासूनच स्टार्ट करायचं, आपण बी कडे गेलो, राईट अँगलकडे गेलो, ए पासून स्टार्ट करताना पण राईट अँगलकडे जायचं. म्हणजे ट्रायंगल येणार ADB, इथून माघारी फिरायचं आणि पुढील ट्रायंगल घ्यायचा म्हणजे ट्रायंगल BDC. अशा प्रकारे या ट्रायंगलचा तुमचा सिक्वेन्स आला. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल इन ट्रायंगल ABC इफ अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे हा अँगल ABC 90 डिग्रीचा आहे. अँड सेक BD परपेंडिक्युलर सेक AC, सेक BD परपेंडिक्युलर सेक AC असं असेल तर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC असं असतं. याला म्हणतात सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. देन थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. पुढील पार्ट आपल्याला अभ्यासायचा आहे थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. पुन्हा हा राईट अँगल्ड ट्रायंगलच आहे. बघा ट्रायंगल PQR हा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे आणि QT हा साईड PR वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला. साईड सेक हायपोटेन्यूज या सर्वांचा अर्थ इथे एकच आला. इन ट्रायंगल PQR अँगल PQR इक्वल टू 90 डिग्री, अँगल PQR इक्वल टू 90 डिग्री, सेक QT पॅरलल हायपोटेन्यूज AC PR. देन इन ट्रायंगल PQR अँगल PQR इक्वल टू 90 डिग्री, सेक QT परपेंडिक्युलर हायपोटेन्यूज PR. देन QT स्क्वेअर इक्वल टू PT इंटू TR. हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे याचा स्क्वेअर करायचा आणि हायपोटेन्यूजचे जे दोन पार्ट झालेले आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे QTचा स्क्वेअर इक्वल टू PT इंटू TR. हे असं असतं. याला म्हणतात थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. PQR हा राईट अँगल ट्रायंगल झाला, इथून हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे आणि असं असेल तर ह्या QTचा स्क्वेअर इक्वल टू या दोन पार्टचं मल्टिप्लिकेशन असतं. QT स्क्वेअर इक्वल टू PT इंटू TR. याला म्हणतात थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. देन या चॅप्टरमधील लास्ट पार्ट अपोलोनियस थिअरम. बघा हा एक ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे ABC आणि त्याची ही BC साईड आहे आणि ह्या BC साईडचा M हा मिड पॉईंट आहे म्हणजे सेक AM ही तुमची मीडियन आलेली आहे. इन ट्रायंगल ABC इफ M is the midpoint of side BC means sec AM is a median. Sec AM is a median. Then AB square plus AC square equal to 2AM square plus 2BM square. हे असं असतं. याला म्हणतात अपोलोनियस थिअरम. बघा हा ट्रायंगल तुम्हाला ABC दिलेला आहे, त्याची BC साईड तिचा हा M मिड पॉईंट आहे
म्हणजेच सेक एम ही मीडियन तुमची झालेली आहे. इन ट्रायंगल ABC इफ एम इज अ मिड पॉइंट ऑफ साइड BC मीन्स सेक एम इज अ मीडियन. देन या साईडचा स्क्वेअर करायचा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू मीडियनचा स्क्वेअर घ्यायचा म्हणजे एमचा स्क्वेअर प्लस हा पार्ट जो आहे याचा स्क्वेअर घ्यायचा BMचा स्क्वेअर और MCचा स्क्वेअर, यांची ॲडिशन करायची. मात्र यांच्या डबल तुम्हाला करावं लागणार आहे म्हणजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर और 2MC स्क्वेअर असे चालेल, कारण हा आणि हा पार्ट इक्वल आहे. याला म्हणतात अपोलोनियस थिअरम. सेक एम इज अ मीडियन. सेक एम ही मीडियन आहे, त्याच्यामुळे हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल होणार आहे म्हणजे BM इक्वल टू MC आणि हा पार्ट इक्वल हा पार्ट आणि हा पार्ट याच्या हाफ येणार आहे म्हणजे 1/2 BC हे आपल्याला असं दिसून येणार. आणि अशा प्रकारे या चॅप्टरमधील हे एकूण 10 पार्ट आहेत ज्यांना मी ABCDEFGHIJ अशा प्रकारचे क्रमांक दिलेले आहेत. हे 10 पार्ट्स तुमच्या एकदा लक्षात आलं का यावरील सम आपण सहज सोडवू शकतो. त्यानंतर आपण पायथागोरस थिअरम जो आहे या पायथागोरस थिअरमचा प्रूफ पाहणार आहोत. पायथागोरस थिअरम त्याचं स्टेटमेंट जे आहे पेज नंबर 34 वरती दिलेलं आहे. ते स्टेटमेंट मी रीड करतो आणि त्यानंतर आपण त्याची फिगर ड्रॉ करूया. गिवन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन, प्रूफ याप्रमाणे आपण आता जाणार आहोत. मी सेंटेन्स रीड करतो पेज नंबर 34. इन अ राईट अँगल्ड ट्रँगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. याला म्हणतात पायथागोरस थिअरम. म्हणजे आपल्याला राईट अँगल्ड ट्रँगल दिलेला आहे. इन राईट अँगल्ड ट्रँगल म्हणजे हा राईट अँगल्ड ट्रँगल दिला आहे बघा. समजा इन राईट अँगल्ड ट्रँगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर करायचा आहे. हा हायपोटेन्यूज त्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. इज इक्वल टू द सम ऑफ या दोन साईड ज्या आहेत या दोन साईडच्या स्क्वेअरचा सम करायचा आहे आणि याला म्हणायचं पायथागोरस थिअरम. इन राईट अँगल्ड ट्रँगल द स्क्वेअर ऑफ अ हायपोटेन्यूज, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. रिमेनिंग टू साइड्स म्हणजे AB आणि BC या रिमेनिंग साईड आहे यांच्या स्क्वेअरची आपल्याला सम करायची. अशा प्रकारचा हा पायथागोरस थिअरम आहे. आता या सेंटेन्स प्रमाणे आपण पहिली फिगर ड्रॉ करणार आहोत. इन राईट अँगल्ड ट्रँगल म्हणजे हा राईट अँगल ट्रँगल ड्रॉ केला बघा. म्हणजे गिवन मध्ये तुम्हाला गेलं इन ट्रँगल ABC अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री आणि टू प्रूव्ह मध्ये हायपोटेन्यूजचा स्क्वेअर करायचा म्हणजे ACचा स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. रिमेनिंग टू साइड्स म्हणजे AB आणि BC यांचा स्क्वेअर करायचा आणि त्यांची सम करायची म्हणजे AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हा झाला तुम्हाला प्रूव्ह करण्याचा भाग. याच्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागतंय. हा सेक BD परपेंडिक्युलर सेक AC या पॉईंट परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे आणि हा ड्रॉ करताना A', D', C अशा प्रकारचे पॉईंट कोलिनियर यायला पाहिजे. कन्स्ट्रक्शन आपण केलंय. ड्रॉ सेक BD परपेंडिक्युलर सेक AC आणि A', D', C हा त्यांचा सिक्वेन्स झाला. आणि मग आता आपल्याला द्यायचा आहे प्रूफ. इन राईट अँगल्ड ट्रँगल ABC, हा राईट अँगल्ड ट्रँगल ABC, BD परपेंडिक्युलर AC हे तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. सेक BD परपेंडिक्युलर हायपोटेन्यूज AC, हायपोटेन्यूज सेक साईड या सर्वांचा अर्थ इथे एकच आला आणि याला रिझन आपण देणार कन्स्ट्रक्शन. आणि मग ह्या राईट अँगल्ड ट्रँगलमध्ये आपण इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे म्हणजे आपण इथे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल यूज करू शकतो. अगोदर आपण हे झालेलं आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल सेम आहे बघा. म्हणजे इथे 3 ट्रँगल तयार झालेले आहेत आणि ह्या 3 ट्रँगल सिमिलर आहेत त्यांचा सिक्वेन्स आपल्याला घ्यायचा आहे. मग आता हा सिक्वेन्स कसा येणार तर ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल ADB सिमिलर ट्रँगल BDC. बघा ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल ADB सिमिलर ट्रँगल BDC याला रिझन आला आपलं सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल्स, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल्स. आता त्यातील आपण हे 2 ट्रँगल पहिले विचारात घेणार आहोत. हा मोठा ट्रँगल आणि हा ट्रँगल म्हणजे ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल ADB हे 2 ट्रँगल आपण विचारात घेणार आहोत. आणि मग हे 2 ट्रँगल सिमिलर झाल्यामुळे
यांच्या करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत त्या करस्पॉन्डिंग साईडचा आपण रेशो घेणार आहोत. म्हणजे AB अपॉन AD इक्वल टू BC अपॉन DB इक्वल टू AC अपॉन AB. अशा प्रकारचा हा क्रम आला. याला आपण म्हणणार करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. पुन्हा एकदा रिपीट करतो बघा मी. AB अपॉन AD इक्वल टू BC अपॉन DB इक्वल टू AC अपॉन AB. त्यातील हा सेकंड जो पार्ट आहे त्याला मी ड्रॉप करणार आहे. आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ABचा स्क्वेअर मिळवायचा आहे. ABचा स्क्वेअर झाला बघा. म्हणजे हा सेकंड पार्ट आपल्याला ड्रॉप करावा लागेल. त्याला जर आपण ड्रॉप केलं तर राहिलं काय बघा, AB अपॉन AD इक्वल टू AC अपॉन AB. आणि आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. AB इंटू ABचा स्क्वेअर इक्वल टू AD इंटू AC. हे झालं तुमचं इक्वेशन 1. सिमिलरली सेकंड पार्ट आपल्याला सॉल्व करायचा आहे. परत आपल्याला हा बिगर ट्रायंगल घ्यायचा आहे, हा बिगर ट्रायंगल, आणि लास्टवाला ट्रायंगल घ्यायचा आहे छोटा ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC. पुन्हा आपण आता काय करणार, यांचा रेशो घेणार. म्हणजे AB अपॉन BD इक्वल टू BC अपॉन DC इक्वल टू AC अपॉन BC करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. सेम रिपीट. आता आपल्याला BCचा स्क्वेअर पाहिजे, म्हणजे क्रॉसला BC पाहिजे. BC आला बघा इथे. म्हणजे हा पार्ट आपल्याला नको आहे. म्हणजे BC अपॉन DC इक्वल टू AC अपॉन BC. आणि मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर BC इंटू BC म्हणजे BCचा स्क्वेअर झाला इक्वल टू DC इंटू AC. याला म्हटलं आपण इक्वेशन 2. आणि आपल्याला टू प्रूव्हमध्ये AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे म्हणजे याचा अर्थ AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर या दोघांचे आपल्याला ॲडिशन करावे लागेल. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला ॲड करावं लागेल. आणि मग आपण दिलं आहे ॲडिंग 1 and 2. म्हणजे 1 आणि 2 हे ॲड करायचे आपल्याला. मग ॲड करताना LHSची ॲडिंग LHSला करायची आणि RHSची RHSला करायची. म्हणजे ABचा स्क्वेअर प्लस BCचा स्क्वेअर इक्वल टू AD इंटू AC प्लस DC इंटू AC. AD इंटू AC प्लस DC इंटू AC. आता हा पार्ट आणि हा पार्ट या दोन्ही पार्टमध्ये आपल्याला AC कॉमन मिळेल बघा. मग AC जर आपण कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहिला आपलं AD प्लस DC. आता AC आहे तसाच AD प्लस DC. आता फिगरमध्ये आपण जर विचारात घेतलं तर AD प्लस DC म्हणजे आपल्याला AC मिळणार आहे. म्हणजे या दोघांची सम आपण AC लिहू शकतो. मग AC इंटू AC म्हणजे ACचा स्क्वेअर झाला. आता या दोघांची सम ही का आली तर A', D', C, कारण हे पॉईंट कोलिनियर आहे. AC इंटू AC म्हणजे ACचा स्क्वेअर. तेव्हा इकडे काय शिल्लक होतं आपलं, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. आणि हेच आपण जर उलट मांडलं तर AC स्क्वेअर इक्वल टू हे मिळालं. म्हणजे AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. अशा प्रकारे याचा आपल्याला हा प्रूफ देता येतो. आणि अशा प्रकारे हा पायथागोरस थेरम आपण प्रूव्ह करू शकतो. थांबू. यानंतर हा आपला टोटल भाग संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण या पायथागोरस थेरमवर डिपेंड्स जे एक्झाम्पल आहेत ती सॉल्व करणार आहोत.